हाय ऑल, वेलकम टू माय चॅनल. तर हे आहेत त्या काय साड्या मी माझ्या भावाच्या लग्नासाठी घेतल्या. सो चला तुम्हाला एक एक करून साड्या दाखवते. सो ही आहे सिंगल कलरमध्ये, शिफॉनमध्ये ही साडी आहे आणि ह्याला असं बॉर्डरला पूर्ण असं स्टोनमध्ये वर्क आहे. त्यामुळेच मला ही साडी खूपच जास्त आवडली. म्हणजे संध्याकाळचा वगैरे जर कार्यक्रम असेल तर ही साडी खूप सुंदर दिसते. हे बघा, तुम्ही बघू शकता. अशी या साडीची बॉर्डर आहे आणि ह्याच्यात पूर्ण असं आपण एम्ब्रॉयडरी म्हणू शकतो. ही एम्ब्रॉयडरी पण खूपच सुंदर आहे. ही साडी मला लाईट वेट आणि खूपच जास्त आवडते, म्हणून मी ही साडी घेतली. तर ब्लाऊज स्टिचिंगला दिलाय मी सध्या आणि ब्लाऊज पण याचा ह्याच कलरमध्ये आहे. ही आहे ही साडी. ही साडी मी घालणार आहे. माझा प्लॅन आहे एंगेजमेंटसाठी घालायचं. मला असं टिपिकल काटा पदर वगैरे नको होतं ह्यावेळेस, कारण गरमी पण खूप जास्त आहे. कॅरी करायला नको होतं. असं कम्फर्टेबल वाटेल अशा साडी मला पाहिजे होत्या. ही आहे माझी फर्स्ट साडी. तर नेक्स्ट तुम्हाला दाखवते हळदीची साडी. प्रॉपर हळदीसाठी मी हा येलो कलरची साडी घेतलेली आहे. त्याचा पदर दाखवते. हा साडीचा पदर आहे. किती छान वर्क त्याच्यावरती केलेला आहे, म्हणून मला ही साडी आवडली. याला असे दोन लटकन आपण म्हणू शकतो, पदरला ऑलरेडी आलेले आहेत. ही आहे पदर आणि ही पण अशी सिंगल कलरमध्ये साडी आहे पूर्ण. पण डिझायनरमध्ये साडी येईल. तुम्ही ह्याला सिंगल पल्लू पण देऊ शकता आणि पिन पण करू शकता. अशी आहे साडी ही. सो ह्याच्यावर जर मी माझे मोतीचे दागिने घातले तर ते खूपच सुंदर दिसते. पण माझा प्लॅन आहे की फ्लोरलमध्ये जे आजकाल दागिने आले हळदीसाठी ते घालावे. सो बघू, मला जसे पाहिजे तसे जर दागिने भेटले तर मी त्याच्यावरती पेअर करणार आहे. सो ही आहे माझी सेकंड साडी. तर थर्ड आहे ती पण ऑर्गेन्झामध्येच आहे. सो ही आहे ती साडी, मल्टी कलर ऑर्गेन्झा आपण म्हणू शकतो. प्रिंटेड साडी आहे ही, मध्ये पूर्ण शिमरी कपडा आहे, याचा ट्रान्सपरंट आहे आणि पूर्ण ह्याला असं जरदोशीची बॉर्डर आहे पूर्ण अशी छान अशी. सो म्हणूनच ही मला साडी जरा जास्तच आवडली, म्हणून मी ही घेतली. लाईट वेट पण आहे, फॅन्सी वेअर पार्टी वेअर ही साडी आहे. सो ही पण मी साडी घेतलेली आहे. बघू आता कधी लग्नात, नाहीतर आता लग्नात तर खूप सारे कार्यक्रम असतात, तर त्यातच मी एखाद्या कार्यक्रमामध्ये ही घालेन. सो ही साडी पण अशीच आहे आणि याचा ब्लाऊज असा मरून कलरचा आहे. ब्लाऊज सध्या नाही आहे, मी स्टिचिंगला दिले. सो ही आहे साडी आणि ह्याचा ब्लाऊज जो आहे खूपच सुंदर आहे, पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे. सो कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज आहे ह्या साडीचा. सो ही पण आहे थर्ड साडी. सो ही 3 साड्या मी विकत घेतल्या लग्नासाठी खास. आणि ही एक साडी आहे जी माझ्याकडे ऑलरेडी आहे. माझ्या लग्नातली ही साडी आहे हेवी जरदोशी लुकमध्ये. माझा असा प्लॅन आहे की ही साडी मी लग्नात घालावी, विधीच्या वेळेस किंवा अक्षताच्या वेळेस. खूप छान दिसेल. किती छान म्हणजे स्टोन्स आहेत, किती छान याचे वर्क आहे. ऑलमोस्ट या साडीला 13 वर्ष झालेले आहेत, पण तशी ही साडी आहे. इथे हस्तकला चिंचवडमधून मी साडी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. पण ह्या साडीचा एकच प्रॉब्लेम, ही साडी खूपच जास्त हेवी आहे कॅरी करायला. आणि त्यात माझं छोटं बाळ आहे, त्यामुळे मला ते अनकम्फर्टेबल नको व्हायला. मला ह्याचंच टेन्शन आहे. मी जर ही साडी घातली तर तशी लुकवाय ती साडी खूपच छान दिसेल, पण मी घातली तर कसं कसं होते. सो ही एक साडी आहे, खूपच सुंदर पहिली आहे. हे असं नेट आहे आणि नेटवर्क त्यांनी असं पूर्ण हेवी स्टोनचं वर्क केलेलं आहे. आणि अजून एक आहे, ती पण स्टोन्समध्येच आहे, पण माझी खूप जुनी साडी आहे. ऑलमोस्ट 5 ते 6 वर्ष याला झालेली आहे. आणि ही पण कम्प्लीट पार्टीवेअर साडी आहे. ही साडी मी मुंबईवरून घेतलेली होती. सो ह्याचा पल्लू पण खूपच सुंदर आहे, पूर्ण असं नेट आहे साडीमध्ये. आणि हा याचा सुंदरसा पल्लू असा तुम्ही बघू शकता.
तर सुंदरसा पल्लू आहे याचा. आणि हे पण आता लग्नात खूप सारे कार्यक्रम आहेत, सो पण ही पण एक साडी सोबत ठेवावी. सो हा पण माझा प्लॅन आहे. पोस्ट वेडिंग काही फंक्शन्स आहेत पूजेला किंवा रिसेप्शनला, सो त्यातला मी ठरवली साडी घालायची. बघा असं पूर्ण नेटेड कपडा आहे ना, आणि खाली पण ह्या साडीला पूर्ण अशी बॉर्डर आहे. खालची बाजू जर तुम्ही बघितली तर अशी पूर्ण बॉर्डर आहे अशी साडीला. सो ही पण साडी खरंच खूपच छान आहे. सो हे झाल्या माझ्या सगळ्या साड्या. सो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कुठली साडी माझी जास्त आवडली. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.